जगण्याची. यमधर्म सांगे दूता, जेथे नाही तुम्हा सत्ता, जेथे होय हरी कथा, सदा घोष नामाचा. नका जाऊ तया गावा, नामधारकाच्या शिवा. ताकद नाही पाहण्याची, पण आम्हाला ते पटत नाही. म्हणून आम्हाला देवाची आवड कळाली नाही, आम्हाला संतांची आवड कळाली नाही. चला जाऊ द्या, देवाची आवड आम्हाला कळाली नाही, आम्ही ऐकलं नाही, इथं आमचं नुकसान झालं नाही. संतांची आवड कळाली नाही, आम्ही ऐकलं नाही, इथं आमचं नुकसान झालं नाही. पण आमचं नुकसान तिथं झालं, आमचं जीवन जगाच्या आवडीचं आहे म्हणून आम्ही चुकलोय. आम्हाला वाटतं आम्ही जे जगतोय ते लोकांना आवडलं पाहिजे. अजिबात नाही. तुम्ही जगलेलं कधीच लोकांना आवडत नाही, आणि मागे आवडलं नाही पुढे आवडणार नाही. आमची इच्छा असते की मी जे करतोय, मी जे वागतोय, मी जे काय करतोय ते माझ्या भावकीला आवडलं पाहिजे, माझ्या गावकीला आवडलं पाहिजे, माझ्या सोयऱ्या आवडलं पाहिजे, लोकांनी मला चांगलं म्हणलं पाहिजे. पण कधी असा प्रयत्न आमचा झाला नाही की मी जे जगतोय त्याला ज्ञानोबारायांचं सर्टिफिकेट पाहिजे, त्याला तुकोबारायांचं सर्टिफिकेट पाहिजे, त्यानं म्हणलं पाहिजे वा वा, आमच्या प्रमाणाला अनुसरून तू जीवन जगतोय, आम्हाला अभिमान वाटतो. अजिबात तो प्रयत्न नाही आमचा. आम्हाला वाटतं चार चौघांनी आम्हाला मानलं पाहिजे, त्याच्याकरता आयुष्य त्याच्यामध्ये चाललंय. तुम्हाला वाटतं तुमचं चांगलं झालं म्हणजे भावकीला आनंद होईल? तुम्हाला वाटतं तुम्ही कुठं काही कमवलं म्हणजे गावकीला आनंद होईल? तुम्ही घर बांधलं तर पोटात कळा त्यांच्या उठतात, आणि आयुष्य त्याच्यामध्ये जातं. मला सांगा, भावकीला आनंद तुम्ही घर बांधल्यानंतर आहे की बांधलेलं घर पडल्यानंतर आहे? बोला बोला. पडल्यानंतर आहे. भावकीला आनंद तुम्ही गाडी घेतल्यानंतर आहे की घेतलेली गाडी ठोकल्यानंतर आहे? ठोकल्यानंतर आहे. भावकीला आनंद तुमची सोयरीक जुळल्यानंतर आहे की जुळलेली मोडल्यानंतर आहे? आज जे नेहमी तुमचा निगेटिव्हच विचार करतात, मग त्यांचा कशाला विचार करतात? जे तुमचा पॉझिटिव्ह विचार करतात, पॉझिटिव्ह सकारात्मक विचार करतात, त्यांच्याकरता वेळ द्या ना थोडा. आमचं सुख आणि दुःख हे भावकीवर अवलंबून आहे, लोकांवर अवलंबून आहे. आम्हाला वाटतं लोक, आणि आमचं उभं आयुष्य निघून गेलंय लोकांना इम्प्रेस करण्यात. जे काय करतो त्याचं इम्प्रेशन लोकांवर पडलं पाहिजे. कशाचं इम्प्रेशन घेऊन बसला? इथं प्रभू रामचंद्र आले, त्यांचं इम्प्रेशन लोकांवर पडलं नाही. सगळ्या प्रभू कृष्णांचं इम्प्रेशन पडलं नाही. तुकोबारायांना सुद्धा लोकांनी त्रास दिला, आपलं कुठे इम्प्रेशन पडणार आहे लोकांवर? जे काय करतोय लोक आपल्यावरती खुश झाले पाहिजे तेवढं चाललंय. लोकांनी मला चांगलं म्हणलं पाहिजे एवढं चाललंय. त्याच्याकरता नाही ते उपाध्या करतोय. ज्या पोराची हैसियत, ज्या पोराची ऐपत 10,000चा मोबाईल घ्यायची, किती हजाराचा? 10,000चा. ते सुद्धा 1.5 लाखाचा आयफोन घेतं. कशाकरता माहितीये? सोबत फिरणारे 4 पोट्टे त्याच्यावरती वजन पडलं पाहिजे म्हणून. त्यानं म्हणलं पाहिजे वा वा गड्या, गावात कोणालाच जमलं नाही, तू 1.5 लाखाचा आयफोन घेतला, वा 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 वा, काय कर्तबगारी केली. तुझ्या बापाला 40,000चं सोयाबीन झालं, पण तू किती लाखाचा आयफोन घेतला? कशाकरता घेतला? काही नाही, 4 पोट्टे खुश झाले पाहिजे, हे लोकांकरता जगणे. त्याला वाटतं सोबत फिरणारे पोट्टे खुश झाले, पण हा आनंद फक्त 1 महिन्याचा का? 1 महिन्याच्या नंतर जेव्हा मोबाईलचा पहिला हप्ता येईल की नाही, तेव्हा तुला कळल हे वजन किती महागाला पडले. आम्ही नाही त्या गोष्टी उपद्व्याप करून याच्याकरता जगतो. नाही त्या गोष्टी. लोकांच्या आवडीचं जीवन नको, आमचं जीवन संतांच्या आवडीचं असलं पाहिजे. तिथं वेळ आमचा असला पाहिजे, तिथं वेळ आमचा खर्ची गेला पाहिजे. पण ज्ञानोबाराय म्हटले, विषयाचा पडी पाडू, गोड परमार्थ लागे कडू, कडू विषय तो गोडू जीवाशी झाला. पाहे पा दूध पवित्र आणि गोड, पाशी त्वचेची या पदराड, परिते अव्हेरून गोचिडा शुद्ध काय शेरती. का कमलकंदानी दरदुरी, नांदनू कयकेची घरी, परिपरागु सेविजे भ्रमरी राची खनुची उरे.
परिमळाशी काही देणं नाही बेडकाला. परिमळाची गोडी कोणाला आहे? परिमळाची धाव भ्रमर भोडी, परिमळाची धाव भ्रमर भोडी, परिमळाची धाव भ्रमर भोडी, परिमळाची धाव भ्रमर ऐसी तुझी गोडी लागो या जीवा, तैसी तुझी गोडी लागो या जीवा, तैसी तुझी गोडी लागो या जीवा, अभीत माये विटेरा, अभीत माये विटेरा, तैसी तुझी गोडी लागो मला, तैसी तुझी गोडी लागो मला, माये विटेरा, वा. परिमळाची धाव. परिमळ म्हणजे सुगंध. कुठं असतो परिमळ? कमळाच्या ठिकाणी परिमळ असतो, कमळाच्या ठिकाणी. आणि जिथं परिमळ असतो त्याला कमळ म्हणायचं. पण ते कमळ आणि हे कमळ वेगवेगळं बरं का. मी ह्या कमळाचं बोलतोय. हे कमळ कुठे माहित आहे? हे कमळ पंढरपूरला आहे, विटेवरती हात ठेवून उभा. आणि त्या परिमळाचा सुगंध कोणाला माहित आहे? फक्त भ्रमराला. आणि महाराष्ट्रामध्ये भ्रमर फक्त मोजके आहेत. आळंदीचे ज्ञानोबाराय, देहूचे तुकोबाराय, पैठणचे नाथ महाराज, पंढरपूरचे नामदेवराय, उमरतचे नामदेवराय, मोतीराम महाराज, मारोतराव महाराज, आमच्याकडचे गोविंद महाराज, हे भ्रमर आहेत. काय आहेत? भ्रमर. आणि आम्ही कोण आहेत? आता गोवी सांगितलं आम्ही का कमलकंदा आणि म्हणून तिथं गोडी आम्हाला हृदयापासून आहे त्या गोष्टीची. कधी लागेल रे वेड्या तुला गोडी अभंगाची, मनोभावे भजन तू कर प्रभूच्या लाग चरणाला, प्रभूच्या लाग चरणाला, करून घे भक्तीने शुद्धी तुझ्या त्या अंतरंगाची. आम्हाला हे साधूचं बोलणं आम्हाला पटत नाही. आम्हाला वाटतं लोकांनी आम्हाला चांगलं म्हणलं पाहिजे आणि त्याच्याकरता नाही ते प्रयत्न चालेल. एक लक्षात घ्या, सुखी राहणं खूप सोपं आहे, पण सुखी दाखवणं मात्र अवघड आहे. आणि आम्ही जी दुःखी आहे, आम्हाला इथं बसलेल्या प्रत्येकाला हे सुखी राहायचं नाही, सुखी दाखवायचंय. सुखी राहणारा माणूस झोपडीत आनंदी आहे, पण ज्याला सुख दाखवायचंय बंगल्यामध्ये सुद्धा रात्री 2 वाजता उठून झोपेची गोळी खात होतो. त्याला दाखवायचंय. त्याला दाखवणारा माणूस आनंदी नाही. तिथं आमचं दुःख आहे. आता आमच्या माता मावल्या चांगल्या असतात, नवऱ्यासोबत चांगलं जमतं, फक्त एके ठिकाणी बिनसतं. नवरा साडी आणून द्यायला नाही तयार झाला की मग खटत त्यांचं. मग त्या बिचाऱ्या नवऱ्याला 2-2 दिवस उपाशी ठेवतात. त्या उपाशी ठेवतात म्हणजे जेवायला वाढतात, पण जेवायला वाढणं सोपं नाही. ते एकदा जेवायला बसलं की त्यांचं विष्णू सहस्रनाम सुरू होतं. मी म्हणून टिकले, मग ते कदरून जातं. ते देतं आणून साडी एखादी तिच्या नावावर, आणतं साडी. बरं, यांना साडी आणून दिल्यानंतर, मालकाने साडी आणून दिल्यानंतर आनंद झाला पाहिजे, पण आनंद तेव्हा नाही त्यांना. ते साडी घालतात आणि साडी घालून ज्या मालकाने आणली त्याला दाखवत नाहीत. मग ते शेजारच्या गंगूकडे जातात. शेजारच्या गंगूने तिच्या अंगावरची साडी पाहावी